एका दिवसात मुंबई टू शिर्डी दर्शन प्लस रिटर्न, अनएक्सपेक्टेड गेस्ट, टोलचा प्रॉब्लेम आणि फुल क्रेझी जर्नी. हा व्लॉग एंड पर्यंत बघा, वर्थ इट आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर आज आपण चाललोय शिर्डीला बाईक कार. तर आता CNG भरतोय. मी एकटाच नाही, माझ्यासोबत माझा भाऊही आहे, अजून त्याचे 3 मित्र. तर एटिका केली आहे, बघू शकतात तुम्ही. तर सध्या तरी CNG भरतोय. तुम्हालाही मी भावाशी भेट करून देतो. हे हाय कर. हे गाडी चालवतोय मी, थांब फोन करतो. गाडी चालवतोय मी, थांब. 100 रुपये 70 तर तुम्ही बघू शकता, तिघ आहे. बऱ्यापैकी चांगली गाडी आहे. तर CNG भरून झालंय, तर बसूया. आतला तुम्ही बघू शकता. चला तर. सीट बेल्ट घातला का रे? सेफ्टी फर्स्ट. गणपती बाप्पा मोरया. सर्व रेडी आहे. गाडी सुरू केली नाही त्यावर आम्ही उतरलो, कारण पैसा आपला फ्रेश व्हायचा होता. तर आता आम्ही वाशीला आहे, वाशी स्टेशन. तर इथं खाऊ बोलली आपण थोडा वेळ फिरू, ते फ्रेश होतं तेव्हा बघूया. ऐकत नाही त्याला, डीमार्टला घेऊन या बोललो. डीमार्टला स्वस्त भेटतं नाही, त्यावर चायसाठी थांबलेलं. हुशार. चाय माझे सकाळची चाय बघायची. आता टाइम 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 हा, सकाळ झाली ना. गॅस स्टेशनवर टाकी फुल करून आम्ही निघालो वाशीला फ्रेश व्हायला. आणि इथे एक सरप्राईज होता. मला वाटलं आम्ही 4 लोकच, पण एक एक्स्ट्रा फ्रेंड जॉईन झाली अनएक्सपेक्टेड. वाव. महाराष्ट्रामध्ये एक ट्रेडिशन आहे, नवीन जर्नी स्टार्ट करताना लिंबू टायर खाली आणि नारळ फोडतात, कारण आपला प्रवास चांगला सुखरूपात जाव. गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही जर्नी स्टार्ट केली. आम्ही वाशी थ्रू पामबीच मार्गे ठाणे साईडला गेलो. समृद्धी मार्गावर एंटर करायपूर्वी आम्ही CNG भरला, कारण हायवेवर पंप्स कमी असतात. रोड मस्त स्मूथ होता, पण एक प्रॉब्लेम होता, स्पीड लिमिट लॉक होते. 80च्या वर जात नव्हते. सो बेटरच होते 80च्या वर जात नव्हते, पण आम्ही त्याच्यामुळेच खूप स्लो झालो, कारण 100चा लिमिट होता, अजून आम्ही 80 वर चालत होतो.
तर हाय फ्रेंड्स, आता आपण समृद्धी मार्गावर सो सध्यासाठी तर गाडी थांबवली चालेल. अजून तास आहे आपल्याला जायला. बघूया पुढचं. 3 तासानंतर ड्रायव्हरला झोप येत होती, त्यामुळे आम्ही 5 मिनिट ब्रेक घेतला आणि अंकितने ड्रायव्हिंग हँडल केली. रात्रीचा वेळ आहे, डुलकी लागतेच, म्हणून रिक्स नको म्हणून थोडा ब्रेक घेतला. अजून फ्रेश होऊन रिटर्न आम्ही ट्रॅव्हल करायला. फास्टॅग स्कॅन नाही झाला. एंट्रीला रिसिप्ट दिली, पण एक्झिटला म्हणतात तुम्ही टोल कट केला. 45 मिनिट वेळ झाला आणि एक्स्ट्रा पैसे भरावे लागले. माझ्यामुळे पोती कसा होता चाय? सकाळी 6:30ला आम्ही शिर्डीला पोचलो. बजेट रूम मिळालं. 2 रूम अराउंड 1000च्या आत आलं, पण खूप छान होते. किती वाढले रे? तुम्ही मस्ट विजिट करा. आम्ही 4 तासासाठी रूम घेतला. 1000 रुपयाला दोन. किती तास? 3-4 तास झाले. तर आज आम्ही इथं स्टे केलता 2 तासासाठी फ्रेश व्हायला. साई विराज पॅलेस. तर प्रथमेश रेडी होते त्यावर आम्ही आमचे बॅग्स ठेवायला आलोय. तर ठेवूया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगवर. माहीत काय कशाला हलतोय हा कॅमेरा. तर आजचा विषय आहे, आपण आलोय शिर्डीला. तर शिर्डीला आपण जात आहोत नाश्त्यासाठी. फर्स्ट नाश्ता करून निघूया काय ती. तर मित्रांनो, भाऊ रेडी होतोय त्यावर आम्ही नाश्ता काय ती करून येतो, कारण तो उशिरात उशीर करतोय. आम्हाला बोलला काकड आरती करायला जाऊया, हो का नाही भाई? वाजले किती? 7:30. गर्दी चालू होईल तेव्हा. तर आहेस, बघू काय होतंय काय नाही. मलाही घेऊन जाऊ दर्शनाला. आतमध्ये अलाउड नाही, पण लोकल एरिया दाखवू तुम्हाला. तर आता आपण नाश्ता करायला जातोय. तुम्ही बघू शकतात पाठी आपल्या बस स्टेपो आहे शिर्डीचा. तर जाऊया. दादा आपल्याला घेऊन चाललाय नाश्त्यासाठी. बघू. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर या प्रथमेशने आज उशीर केलाय. हाय गाईस. किती तास उशीर केलाय रे? किती तास? 7:30ची बोललेले, 7:30ची एंट्री करायची. वाजले किती? किती? 9:30 झाले. 9:30. काय नाही, बरोबर आहे. 2 तास लेट आहे. 2 तास नाही, 2 तास लेट. 4:30ची काकड आरती घ्यायची होती आपल्याला. पण काय आलं, देवाच्या दारात वेळ ही होतीच. देवाच्या दारात वेळ झालेली ठीक आहे, हे रूम मध्येच वेळ किती गेला बघा. कसं जरा अंघोळ गरम पाणी वगैरे शिस्त असतं सगळं. चला चला भेटूया. तर आता नाश्ता करायला चाललोय आपण. चला तर हाय फ्रेंड्स, आता नाश्ता करायला बसलोय. तर ही आहे प्रथमेशची मैत्रीण. 570.
तर काय ऑर्डर केलंय तुम्ही? मी आता सध्या इडली ऑर्डर केली. मॉर्निंगला सकाळ सकाळी इडली बेस्ट आहे. मॉर्निंग या बाबाने खूप चांगली मॉर्निंग केली आमची. खूप टाइम लावला 7:30चा आणि टाइम. ते माझ्यावरती लावत होता. आता काय ऑर्डर केलंय शेटने? त्याने काय ऑर्डर केलंय का आपला खाऊन बघणार आहे? खूप तो विचित्र म्हणजे अतिशय विचित्र आहे. त्याला टायमाचा काही व्हॅल्यू नाहीये. बघू काय खायला. सध्याच्या फोटो साठी मोबाईल मागतो तर त्याला देतो. बाय. बाय. मी ट्राय करते इकडची इडली काय आहे टेस्ट आणि काय काहीच तुम्ही पण ट्राय करा इकडे येऊन लवकरच. मस्त टेस्ट खूप छान आहे. इतर आहेत. माझी फेवरेट आहे इडली. सांबारचं काय बोलाल? सांबर कसं आहे? आंबट आहे, गोड आहे? जास्त गोड पण नाही जास्त आंबट आहे. आंबट बोलू शकतो. ठीक आहे. सो गाईज आपण आहे ना इडलीची टेस्ट बघूया. आम्ही ब्रेकफास्ट आमचा मॉर्निंग इडली मला खूप आवडतं. स्वतःच खातात मॅडम. मॅडम स्वतःच खातात, विचारतही नाही. काय तुला? नाश्ता करायला या. ब्रेकफास्ट करणे आधी. आमच्या भावाला आले वॉशरूम म्हणून तो गेलाय. एवढा किती हाफ अन आवर लावून सुद्धा आहे ना त्याचं वॉशरूम नाही झालं म्हणून तो दिसत नाही तुम्हाला एवढं. आणि तो बिझी आता सध्या. त्याचे चला जॉबचा वर्क फ्रॉम होम करतोय तो. तर बाईने कॉफी मागवली आहे. फिल्टर कॉफी बोलतो त्याला. फिल्टर कॉफी. वाटतं भाई कॉफी लवर आहे. साऊथ इंडियन स्पेशल. किती पी करे दिवसाला कॉफी? चालूच असते. मन झालं की पिया. आपल्याला पाठी नारळ दिसलाय. साऊथ इंडियन कॉफी. हा ऑलवेज ऑन टॉप. हे बंकर बाबा ते. नारळ पाणी खूप अत्यंत लाभदायक आहे. तर बाईने कॉफी घेतली तर आपल्याला नारळ दिसलेला तर आपण नारळ पाणी पिऊया. पोटाला थंड. तुरट आहे. बॉडी हायड्रेट. ठीक आहे. वरनं आतमध्ये आहे. कोणतीही खाऊ तर डिहायड्रेट होतोय उन्हामुळे. सो पाहिजे आपल्याला नारळ पाणी. मग काय चला मग आपण नारळ पाणी पिऊया. प्यायला सुरुवात केली काय पिऊया. ते साईड हे तुला बनवायचे का? गाण्यातल्या गाण्याला सोबत हसवते. बनव. त्याने बनवलं. तर शेटचं खाऊन झालेलं आहे तर आपण दर्शनाला निघूया का शेट? हो, चला. हा चला उशीर झाला यार. किती टाइम बसला? खूप टाइम आता एक अरे आता गरम तर इतकं आहे की मला टेन्शन आलं की आता काय होणार पुढे. काय नाही चटके बसणार आहे. आता याच्यात काय करा? पाच करा. आयुष्यमान कल्याण सद्गुरु सनद महाराज की जय. चेंज नाही आपण सगळं आणलं. चेंज सुट्टेत का तुझ्याकडे? तर टिक्का इथे लावून झालाय. तर हा भाव टिक्का बिक्का काय लावत नाही आणि साहेब काय टिक्का लावून झालेलं आमचं फायनली. आता आम्ही देवदर्शनाला पुढे चालतो. चला मग आपण बघूया किती गर्दी आणि काय आहे. अजून तुम्ही बघू शकतात. हे सारखी पण वस्तू आहे कितीतरी. खूप शॉपिंग करण्यासाठी बेस्ट आहे. हा आपण नंतर बघूया काय ती. तर चला तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखव. आता इथे मोबाईल ठेवणार. ब्लॉगिंग बंद. काय घेतोय थांब ना. हे तर काय घेतोय ती. मोबाईल ठेवा. तर हाय फ्रेंड्स आता दर्शन करून झालंय आपलं. प्रसाद घेतलेला आहे. हो घरच्यांसाठी अजून मित्रांसाठी झालं. आणि गरम जराही झालेलं नाही जसं आम्ही आतमध्ये सुविधा चांगली आहे.
खूप व्हेंटिलेशन होतं. एसीची डबा खूप जास्त आहे, कूलर खूप मोठे मोठे आहेत. खाई प्यायची सुविधा पण होती. हो, चहा वगैरे खूप छान आणि टेस्टी होता. आणि वाटलं नाही आमचं दर्शन एवढं. अजून आरतीही भेटली आम्हाला. 12ची आरती होती. त्यानंतर बाबांना जेवणाचा प्रसाद होता. आणि खूप मजा आली. आली तर आहे. अंकित कुठे आहे? सध्या तो बाहेर गेलाय प्रथमेश वॉशरूमसाठी आणि प्रथमेश तो बिझी आहे. हा नुसतं बिझी आहे. नुसते बिझी कार आणायला गेलाय तो. ऍक्च्युली तो होऊन बाहेर इतके पाय चटके लागायला लागलेत काहीच. तुम्ही हा आम्ही जेव्हा पण ऑलमोस्ट येताय- कितीला गेलो? तुम्ही जेव्हा पण येतात तेव्हा तुम्ही सकाळी लवकरच आलेले बेटर आहे. हा VIP चे 200 रुपये घेतात. त्यापेक्षा तुम्ही आहे ना आरामात फ्री एंट्री घ्या वेळ असला तर. तुम्हाला छान छान फोटो बाहेरचे दृश्यही दाखवतो आम्ही काय आहे का. तुमची काय मनातली इच्छा वगैरे असेल ते पूर्ण करण्यासाठी बाबांना विनंती करा. खूप सुंदर आहे. आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं असं दृश्य. मूर्ती, तो रेखा, ते मंदिराची जी सजावट इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की बघावं असं वाटतं की कायच म्हणजे एवढं सुंदर मंदिर आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी, लाखो पब्लिक इथे एवढ्या गर्दीमध्ये लहान मुलांचं घेऊन एवढं सगळं तडजोड करून येतात ना, त्यासाठी खरंच ही बाबांचीच कृपा आहे. अजून फोन साईडला ठेवायला लागतो लॉकर मध्ये. चप्पल इथे काय नाही. फोन न शूटही अलाउड नाही आम्हाला. सॉक्स पण अलाउड नाहीये. अजून एक निमित्त चांगलं आहे की एवढे 2 तास आहे ना आम्ही विदाऊट फोन काढला. ती पण अशी मस्तीमध्ये काढला ते पण चांगली गोष्ट झाली चौघांनी. की आपण एक मिनिटही फोन कुठे गेलो तर ठेवत नाही, पण मंदिरामध्ये शक्यतो हे फोन नेणं टाळलेलंच बरं. ते तर बघू तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवतो आता. मग काय जेवण आहे का नाही बघू. प्रसाद भोजनालय फ्री आहे. फ्री आहे पण भोजनालय. चला तर बघूया नंतर. तर आता फोटोशूट झालेला आहे आमचा. थोडे व्हिडिओ इथे काढलेत सराउंडिंगचे. तर प्रथमेशही आलाय. काय रे कुठं नुसतं फिरतोय? आमचं नुकतं दर्शन झाले आहे. आता आम्ही चाललो आहे भोजनालयात. आम्ही आता चाललोय जेवायला. येता कसा चालला तुम्ही? शिर्डीला येऊन तर तसं त्याला जेवला नाही तर काय फायदा नाही शिर्डीला येऊन सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही भोजनालयाला फ्रीचं जेवण खायला. तुम्ही बघू शकता आता आपण भोजनालयाला आलोय. इकडनं तिकीट घेतलेले आहे. तर ते तिकीट तिथं दाखवून आम्ही भोजनालयात खाणार आहे. साई मंदिरचं तुम्हाला दाखवतो. बघू शकतात मित्रांनो. बघू शकतात कितीतरी लोक इथं आराम करायला सुद्धा आहे. अजून इथं हात धुवाय सुद्धा जागा आहे. काय मॅडम? हँडवॉश आहे. आपण प्रसादालय चाललोय आणि आता आपण आतमध्ये बघूया जेवणाची काय व्यवस्था आहे. प्रसाद आहे साईबाबांचा प्रसाद. अगदी म्हणजे बोलतात ना, खाल्ल्यानंतर काही माणसांना
जे शरीरातले काही आजार वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी नाही होत आणि प्रसाद इतका टेस्टी आहे ते आपल्याला आता खाल्ल्यानंतर कळेल. चला चला मग आपण जाऊया प्रसादाचं बघूया. काय मग जेवायला चालला? तुम्हाला भेटणार नाही जोरात नाही भेटणार कुठे असं जेवण तुम्हाला. शेक काढताय ना? हे हाय हॅलो गाईज. बोल तर नमस्कार मित्रांनो, आता दर्शन करून झालेलं आहे तर आता आपण निघतोय घराला. हा. तर तुम्हाला कसं वाटलं भोजनालय अजून प्रवास खूप छान होता आणि भोजनालयाचं जेवण फर्स्ट टाइम मी खाल्लंय. तर मला तिकडचं ते कैरीचं लोणचं वगैरे जे काय होतं ते अतिउत्तम होतं आणि शिरा वगैरे छान जेवण होतं. जसं आम्ही सुंदर म्हणजे सुंदर पोट भरलं आणि मन तृप्त झालेलं आहे प्रसाद खाऊन. सो आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. आता आम्हाला लवकरात लवकर मुंबईला जायचंय आणि तुम्ही काय बोलणार या प्रथमेश? जायचंय, गरम होते ना त्याच्यासाठी. संख्या खूप आहे. हा पण मंदिरामध्ये खूप मजा आली खूप. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. स्टे ट्यून, सबस्क्राईब करा. बाय 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 कर. बाय ब्रो. बाय. रिटर्नला एक सरप्राईज. आम्ही संजू राठोडला बघितलं, त्यांनी हाय म्हटलं पण व्हिडिओ नको काढू. पर पर्सन अप्रॉक्स 3000, टोटल 12,000 मध्ये ट्रिप कंप्लीट. कार रेंट 5,000च्या आत झालं. CNG 3,000 येऊन जाऊन. हॉटेल 1,500, फूड 2,500. ऑलमोस्ट वर खाली ॲडजस्ट होतं पण 12,000 4 ते 5 लोक किंवा 4 ते 6 लोक आरामात ना येऊन जाऊन करू शकतात. अशा बजेटमध्ये शिर्डी ट्रिप करायची असेल तर हा व्लॉग सेव्ह करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट ट्रिपसाठी रेडी राहा.